नाशिक शहरात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या 4 बांगलादेशी महिलांचा पर्दाफाश करत क्राईम ब्रांच युनिट K1 ने मोठी यशस्वी कारवाई केली आहे। बनावट भारतीय ओळखपत्रे मिळवून देणाऱ्या रॅकेटचा छडा लावत पोलिसांनी बनावट दस्तऐवज तयार करणाऱ्या एजंटवरही गुन्हा दाखल केलाय। शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बांगलादेशी घुसखोरांविरोधात विशेष मोहिमेचे आदेश दिले होते। त्या अंतर्गत उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण यांच्या निर्देशावरून आणि क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कद यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली। अंबड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप गिरी यांना गोपनीय माहिती मिळाल्यावर खैरेमाळा लक्ष्मीनगर येथे छापा टाकण्यात आला। या छाप्यादरम्यान बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली असून त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत। मैशा अभिब शेख वय वर्ष 22, पिरोपूर निशान मिहिर शेख वय वर्ष 21, फरीदपूर झुमूर असन शेख वय वर्ष 33 आणि एका महिलेचे नाव गुप्त असून या महिलांनी बिना पासपोर्ट आणि व्हिसा घेऊन भारतात प्रवेश केला असून बनावट आधार कार्डासारखे दस्तावेज वापरून वास्तव्य केले। या प्रकरणी पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 336(2)(3), 340(2)(3)(5), पासपोर्ट नियम 1950 कलम 3 आणि 6, विदेशी नागरिक आदेश 1948 कलम 3(1), विदेशी नागरिक अधिनियम 1946 कलम 14 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई 30हून अधिक पोलिसांच्या टीमने संयुक्तरित्या पार पाडली आहे, ज्यात अंबड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप गिरी, MPO सविता उंडे, PO चेतन श्रीवंत, सुदाम सांगले, किरण शिरसत, योगीराज गायकवाड आदींचा समावेश होता। या कारवाईतून नाशिकमध्ये कार्यरत असलेल्या घुसखोरी आधारित बनावट कागदपत्र रॅकेटचा धक्का बसलाय। शहरात घुसखोर कसे स्थायिक होतात, त्यांना मदत करणारे स्थायिक एजंट कसे असतात याचे हे उदाहरण धक्कादायक आहे। पोलीस आयुक्तांच्या कठोर पावले उचलण्याच्या तयारीचे हे पहिले पाऊल म्हणता येईल। पुढील तपास शाखा युनिट 1 करत असून आणखी बांगलादेशी घुसखोर आणि बनावट दस्तऐवज रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे। नाशिक आयुक्तालयातील क्राईम ब्रांच युनिट 1च्या पथकाला एक माहिती मिळाली की 4 महिला त्या बांगलादेशच्या आहेत, परंतु खोट्या डॉक्युमेंटवर नाशिक शहरात वास्तव्यास आहेत। या अनुषंगाने त्यांनी रेकी करून विशेष पथक तयार करून त्या ठिकाणी छापा मारला। तर त्या ठिकाणी असं आढळून आलं, अमृतधाम येथील एका पत्र्याच्या खोल्यामध्ये ह्या 4 महिला राहत होत्या। एका पुरुष व्यक्तीने त्यांना इथे भाड्याने आणलेलं होतं। त्यांच्याकडे त्यांच्या डॉक्युमेंटची चौकशी केली असता त्यांच्याकडचे जे डॉक्युमेंट्स आहेत आधार कार्ड सारखे हे फेक डॉक्युमेंट आढळून आले। परत त्यांच्याविषयी गुन्हे शाखेच्या पथकानं अधिक चौकशी आणि तपास केल्यावर त्यांची खात्री पटली की ह्या 4ही महिला बांगलादेशी आहेत व आणखी एका व्यक्तीने, जो दास नावाचा व्यक्ती आहे, त्यांनी यांना खोटे डॉक्युमेंट बनवून दिले। यावरून या 4 व्यक्तींना, 4 महिलांना तसेच एक पुरुष यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध विविध कायद्यान्वये तसेच पारपत्र अधिनियम याच्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अनिल धामणे, नांदगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।